नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी विषय गणित प्रकरण 15वे त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म या प्रकरणावर आपल्याला सराव संच 36 दिलेला आहे। तो आता या व्हिडिओमध्ये आपण सोडवणार आहोत, म्हणून अगदी शेवटपर्यंत सर्वांनी हा व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक पाहायचा आहे। चला सुरुवात करूयात। प्रश्न पहिला दिलेला आहे, खालील आकृत्यांचे निरीक्षण करा, कोनावरून त्रिकोणाचा प्रकार लिहा। तर इथे आपल्याला 3 आकृत्या दिलेल्या आहेत आणि त्या 3 आकृत्यांच्या खाली त्याचे नाव देऊन त्या ठिकाणी रिकामी जागा दिलेली आहे, त्याचा प्रकार जो आहे तो आपल्याला लिहायचा आहे। ते त्रिकोणाचे कोनावरून पडणारे 3 प्रकार आहेत, लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि विशाल कोन त्रिकोण। तर या 3 प्रकारापैकी नेमका कोणता प्रकार इथे दिलेला आहे तो आपल्याला लिहायचा आहे। तर कागदावर या ठिकाणी मी हे प्रश्न लिहिलेले आहेत पहा। तर प्रश्न पहिला इथे आपण याप्रमाणे 3 आकृत्या काढलेल्या आहेत, तर याचं आपण निरीक्षण करायचं आहे। निरीक्षण करून आपल्याला प्रकार ओळखायचा आहे। तर त्रिकोण PQR जो आहे यामध्ये बिंदू Q जवळ हे चिन्ह दिलेलं आहे आणि हे चिन्ह काटकोनाचं चिन्ह आहे, 90 अंश मापाचं चिन्ह आहे, म्हणून हा जो पहिला त्रिकोण आहे हा काटकोन त्रिकोण आहे हे आपल्याला दिसून येते, समजून येते। माप इथं कुठेही दिलेलं नाही, फक्त चिन्ह। तर हे चिन्ह लक्षात ठेवायचे पहा, ज्या कोपऱ्यामध्ये अशा प्रकारचं चिन्ह दिलेलं असेल तो कोपरा 90 अंश मापाचा म्हणजेच काटकोन असतो। मग यावरनं त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण आहे असं त्या ठिकाणी आपण त्याचं उत्तर लिहायचं आहे। म्हणजे इथे तुम्ही काटकोन ही जागा भरलेली आहे, त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण आहे। नंबर 2च्या आकृतीमध्ये त्रिकोण XYZ दाखवलेला आहे आणि त्याच्या कोन Y चं माप कोन Y बरोबर 125 अंश दाखवलेला आहे। तर 125 हे माप 90 अंशापेक्षा जास्त आहे। 90 अंशापेक्षा जास्त असलेल्या कोनाला आपण विशाल कोन असं म्हणतो आणि जर आपल्या त्रिकोणाचा कोणताही एक कोन हा जर विशाल कोन असेल तर त्या प्रकाराला म्हणतात विशाल कोन त्रिकोण। म्हणून हा त्रिकोण XYZ हा विशाल कोन त्रिकोण आहे, कारण त्याचा एक कोन हा विशाल कोन आहे, म्हणून त्रिकोण XYZ हा विशाल कोन त्रिकोण आहे। नंबर 3 त्रिकोण LMN या आकृतीमध्ये बघा, तुमचे तिन्ही कोन L याचं माप 70 अंश दिसतंय, जे 90 अंशापेक्षा कमी आहे, म्हणजे लघुकोन आहे हा L। कोन M हा 48 अंश आहे, हा सुद्धा लघुकोन आहे, आणि कोन N याचं माप आहे 62 अंश, म्हणजे हा सुद्धा लघुकोन आहे। आणि ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोन लघुकोन असतात म्हणजेच 90 अंशापेक्षा कमी मापाचे असतात अशा त्रिकोणाला म्हणतात लघुकोन त्रिकोण। मग यावरून आपल्याला असं म्हणता येईल की त्रिकोण LMN हा लघुकोन त्रिकोण आहे। तर या पद्धतीने या तिन्ही आकृत्यांची उत्तरं आपल्याला मिळालेली आहेत। तर आपण वहीमध्ये लिहित असताना जर आपल्याला समोरासमोर असे 3 आकृत्या जर बसत नसतील तर तुम्ही एकाखाली एक त्या तिन्ही आकृत्या काढायच्या आहेत। म्हणजे आधी ही आकृती काढा, त्याच्या खाली नंतर ही दुसरी आकृती काढा आणि त्याच्या खाली ही तिसरी आकृती काढा। कारण जर आपलं पेज वहीचं छोटं असेल तर आपल्याला या आकृत्या एकासमोर एक काढताना अडचण येईल किंवा जास्त त्या ठिकाणी त्या गिचमीड होईल, गुंतागुंत होईल। म्हणून प्रश्न दुसरा जो आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला तशाच प्रकारे विचारले गेलेला आहे की 3 आकृत्या दिलेल्या आहेत, पण इथे आता आपल्याला त्रिकोणाचे प्रकार हे बाजूवरून पडणारे प्रकार ओळखायला सांगितलेले आहेत। खालील आकृत्यांचे निरीक्षण करा, बाजूवरून होणारा प्रकार लिहा। इथे नंबर 1 च्या आकृतीमध्ये त्रिकोण ABC दिलेला आहे, परंतु बाजूचं माप मात्र कुठेही दिलेलं नाही। मग आता कसं ओळखणार? बाजूचं माप दिलेलं नाही, परंतु बाजूवर इथे तुम्हाला काहीतरी खुणा केलेल्या आहेत पहा। इथे ABC या त्रिकोणामध्ये तिन्ही बाजूवर सारखीच खूण दिसते, इथे एक रेषा उडली, इथे एक रेषा उडली, इथे एक रेषा, म्हणजे तिन्ही बाजूवर केलेल्या खुणा सारख्या आहेत। नंबर 2 मध्ये DE बाजूवर एक रेषा आहे, EF बाजूवर 2 रेषा आहेत आणि DF बाजूवर 3 रेषा आहेत, म्हणजे तिन्ही खुणा वेगवेगळ्या आहेत, बरोबर। आणि तिसऱ्या आकृतीमध्ये या 2 बाजूवर सारख्या खुणा आहेत आणि इथे खूणच नाही केलेली, म्हणजे याचा अर्थ असा होतो सारख्या खुणा असणाऱ्या बाजूंची लांबी सारखी आहे। परत सांगतो, सारख्या खुणा असणाऱ्या बाजूंची लांबी सारखी आहे, म्हणजे जेवढी लांबी AB ची आहे तेवढीच लांबी BC ची आहे आणि तेवढीच लांबी AC ची आहे।
तिन्ही बाजू समान असल्यावर आपण त्या प्रकाराला काय म्हणतो? व्हेरी गुड. काय म्हणतो आपण त्या प्रकाराला? समभुज त्रिकोण. तिन्ही बाजू समान आहेत म्हणून त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे. तर इथे आपण समभुज शब्द घालायचा आहे आणि वाक्य पूर्ण करायचे. नंबर 2 मध्ये त्रिकोण DEF यामध्ये तिन्ही बाजू वेगवेगळ्या खुणा केलेल्या असल्यामुळे याचा अर्थ असा घ्यायचा आपण की DEचं माप जे आहे ते EFचं नाहीये आणि जे EFचं माप आहे ते DFचं नाहीये. म्हणजे तिन्ही मापं ही एकमेकापासून भिन्न आहेत, विषम आहेत, वेगवेगळी आहेत. आणि तिन्ही मापं वेगवेगळी आहेत किंवा कोणते दोन मापं सारखी नाहीत. पाहिजे हे आणि हे माप सारखं आहे का? नाही. हे आणि हे माप सारखं आहे का? नाही. हे आणि हे सारखं आहे का? नाही. तर कोणत्याही दोन बाजू सारख्या मापाच्या दिसत नाहीत म्हणून याला म्हणतात विषमभुज त्रिकोण. तर त्रिकोण DEF हा आहे विषमभुज त्रिकोण. ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू समान मापाच्या नसतात अशा त्रिकोणाला म्हणायचे विषमभुज त्रिकोण. याचा अर्थ ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची मापं वेगवेगळी असतात त्याला म्हणायचे विषमभुज त्रिकोण. तिसरा प्रकार ज्यामध्ये त्रिकोण UVW दाखवलेला आहे. यामध्ये UV ही बाजू आणि UW ही बाजू याच्यावर सारख्या खुणा आहेत. याचा अर्थ जेवढं माप UVचं आहे तेवढंच माप UWचं आहे. म्हणजे दोन बाजूंची मापं समान आहेत आणि दोन बाजूंची मापं समान असलेल्या प्रकाराला आपण म्हणतो व्हेरी गुड काय? समद्विभुज त्रिकोण. तर त्रिकोण UVW हा आहे समद्विभुज त्रिकोण. सम सारख्या, द्वि दोन, भुज बाजू, समद्वि नावातच व्याख्या आहेत त्याच्या. असं वेगळं लक्षात ठेवायची पण गरज नाही. समभुज, सम म्हणजे समान, भुज म्हणजे बाजू, तिन्ही बाजू समान असलेला त्रिकोण समभुज त्रिकोण. विषमभुज, विषम म्हणजे वेगवेगळ्या, भुज म्हणजे बाजू, तिन्ही बाजू वेगवेगळ्या असलेला त्रिकोण म्हणजे विषमभुज त्रिकोण. आणि समद्विभुज आता सांगितल्याप्रमाणे सम समान, द्वि दोन, भुज म्हणजे बाजू, दोन समान बाजू असलेला त्रिकोण म्हणजे समद्विभुज त्रिकोण. तर अशा पद्धतीने हा प्रश्न दुसरा आपल्याला सोडवता येईल. प्रश्न तिसऱ्यामध्ये आपल्याला पुस्तकात एक आकृती दिलेली आहे. हा प्रश्न आधी पुस्तकातनं आपण लिहून घ्यायचा आहे आणि मग त्याच्या खाली आपण त्याचं जे उत्तर मी तुम्हाला इथं आता समजून सांगत आहे ते आपण लिहून घ्यायचं आहे. तर इथे एक विद्यार्थी दाखवलेला आहे. त्याचं हे घर आहे A जवळ, बिंदू A जवळ विद्यार्थ्याचं घर आहे आणि इथे बिंदू C जवळ ही विद्यार्थ्याची शाळा आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे अविनाश, हा अविनाश आहे, चाललाय शाळेला दप्तर पाठीला अडकवून. तर हा अविनाश आपल्या घराजवळ उभा आहे. त्याला शाळेत जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यातील कोणत्या मार्गाने गेल्यास कमी अंतर पडेल? कारण सांगा. आता याला जे दोन मार्ग आहेत ते आधी आपल्याला कळले पाहिजेत. पहा आता कोणते दोन मार्ग आहेत ते जर नाही कळलं तर मग काय सांगणार आपण? तर दोन मार्ग म्हणजे कोणते? तर तो A पासनं निघून, A पासनं जर तो निघाला तर तो या मार्गे जाऊ शकतो. पहा डायरेक्ट तुमचा तो C पर्यंत जाईल, बरोबर. म्हणजे AC याला आपण काय म्हणू? रेख AC. तर हा एक रस्ता आहे त्याला सरळ. किंवा तो या मार्गे जर गेला तर तो आधी एकनं A पासनं B कडे जाईल आणि B पासनं तो वळेल आणि वळून तो पुन्हा त्या ठिकाणी C या दिशेने जाईल. तर हे दोन मार्ग आहेत पहा त्याला. तर हे दोन मार्ग त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की कोणत्या मार्गाने गेल्यास त्याचं अंतर कमी पडेल. तर हे गुणधर्म आहे. पहा तुम्हाला आत्ताच आपण गुणधर्म नंबर 2 पाहिलेला आहे की त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा नेहमी जास्त असते, मोठी असते. मग इथे पण इथे आता सांगितल्याप्रमाणे की A पासनं हा निघाल्यानंतर हा एक मार्ग आहे. या मार्गाने तो जाऊ शकतो आणि दुसरा मार्ग आहे A पासनं B पर्यंत आणि B पासनं नंतर तो C पर्यंत जाऊ शकतो. तर हा मार्ग नंबर 1, मार्ग नंबर 1 AC, रेख AC. शाळेपर्यंत जाण्यासाठीचे दोन मार्ग होऊ शकतात. तर AC हा एक मार्ग होऊ शकेल आणि हा इकडच्या बाजूने जर तो गेला तर तो होईल मार्ग नंबर 2. तर 2 नंबरच्या मार्गामध्ये दोन बाजूंची बेरीज करावी लागते. पहा AB, रेख AB अधिक रेख BC यांची बेरीज त्या ठिकाणी होते आणि म्हणून हे जे अंतर आहे की ज्या अंतरात आपल्याला दोन बाजूंची बेरीज करावी लागते
ती बेरीज ही उरलेल्या तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी जास्त असते. हा त्रिकोण आहे आणि त्रिकोणाचा गुणधर्म इथं आपल्याला वापरता येणार आहे की काय गुणधर्म सांगितला आपला की त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज. तर इथे दोन बाजूंची बेरीज होते पहा दुसऱ्या मार्गामध्ये, म्हणजे हे जे अंतर आहे ते अंतर या AC अंतरापेक्षा जास्त येणार आहे. म्हणजे जवळचा मार्ग कोणता पडेल त्याला, तर AC हा मार्ग जवळचा पडणार आहे, कारण गुणधर्म तसा आहे. त्रिकोणाचा गुणधर्म काय सांगतो, त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही उरलेल्या तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी जास्त असते. या गुणधर्मानुसार मार्ग 2 मध्ये त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या लांबीची बेरीज, आणि मग ही जी बेरीज आहे ती बेरीज होत आहे, तर म्हणून गुणधर्मानुसार रेख AB अधिक रेख BC हे अंतर जास्त व रेख AC हे अंतर कमी असेल. म्हणून अविनाशला रेख AC या मार्गाने गेल्यास कमी अंतर पडेल. तर याप्रमाणे आपण आकृती काढून हे उत्तर व्यवस्थित पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे. तर बेरीज होते असं म्हणून आपण इथे वाक्य पूर्ण करू. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपल्याला याप्रमाणे प्रश्न विचारलेला आहे. त्रिकोणाच्या बाजूवरून त्याचे प्रकार ओळखायला सांगितलेले आहेत. तर त्याचे जे प्रकार आहेत ते प्रकार आपल्याला ओळखायचे आहेत. प्रश्न 4 असा आहे पहा, खाली त्रिकोणाच्या बाजूंच्या लांबी दिल्या आहेत त्यावरून त्रिकोणाचा प्रकार लिहा. फक्त लांबी दिलेल्या आहेत, मापं नाहीत, नावं नाहीत, बाजूंची मापं दिलेली आहेत फक्त. तर मापावरून आपण प्रकार त्याचे ओळखणार आहोत. तर अतिशय सोपा प्रश्न आहे पहा, आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. जर तिन्ही बाजू समान असतील तर तो समभुज त्रिकोण आहे. जर दोन मापं समान असतील तर तो समद्विभुज त्रिकोण आहे. आणि जर तिन्ही मापं वेगवेगळी असतील तर तो विषमभुज त्रिकोण आहे. तर नंबर 1 मध्ये बघू आपण. पहिलं माप 3 सेंटीमीटर, दुसऱ्या बाजूचं माप आहे 4 सेंटीमीटर, तिसऱ्या बाजूचं माप आहे 5 सेंटीमीटर. म्हणजे तिन्ही मापं बघा बरं समान आहेत का, नाही, तिन्ही मापं वेगवेगळी आहेत. म्हणजे हा विषमभुज त्रिकोण आहे. विषमभुज त्रिकोण. का विषमभुज त्रिकोण, कारण तिन्ही मापं वेगवेगळी आहेत. प्रश्न 2. पहिलं माप 3.4 सेंटीमीटर, दुसरं माप 3.4 सेंटीमीटर, तिसरं माप 5 सेंटीमीटर. पहिलं आणि दुसरं माप सारखं आहे, म्हणजे दोन मापं सारखे आहेत. दोन मापं समान मापाचे, दोन बाजू समान मापाच्या असलेला त्रिकोण म्हणजेच समद्विभुज त्रिकोण. तर हा दुसरा प्रकार या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल, हा आहे समद्विभुज त्रिकोण. आता या त्रिकोणाचं नाव वगैरे दिलेलंच नाही, त्यामुळे आपल्याला नाव लिहायची काही गरज नाही, फक्त प्रकार जो आहे तो आपण इथं लिहिणार आहोत. नंबर 3 जे आहे त्यामध्ये आपल्याला दिले 4.3 सेंटीमीटर, 4.3 सेंटीमीटर, 4.3 सेंटीमीटर. लगेच आपल्या डोक्यात आपली ट्यूब पेटायला पाहिजे की अरे हा, इथे तिन्ही मापं समान आहेत, सारखी आहेत. तिन्ही मापं समान असल्यावर तो असतो समभुज त्रिकोण. तिन्ही मापं समान म्हणून समभुज त्रिकोण. 3.7 सेंटीमीटर, 3.4 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर. हे माप वेगळं आहे, हेही वेगळं आहे आणि हे आणखी वेगळं आहे. तिन्ही मापं वेगळी आहेत म्हणजे हा प्रकार आहे विषमभुज त्रिकोण. तर अशा प्रकारे हा प्रश्न 4 आपल्याला सोडवता येईल. या पद्धतीने आपण त्याचं उत्तर लिहून घेऊ शकता. यानंतर प्रश्न 5. प्रश्न 5 मध्ये आपल्याला त्याने सांगितलं आहे, त्रिकोण काढण्यासाठी खाली काही बाजूंच्या लांबी दिल्या आहेत. या लांबीच्या बाजू असणारे त्रिकोण काढता येतील का नाही ते ठरवा आणि कारण लिहा. यामध्ये आपल्याला 6 त्यांनी त्या ठिकाणी मापं दिलेली आहेत, म्हणजे 6 प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. 5व्या आकड्यामध्ये 6 उपप्रश्न तयार होत आहेत. तर हे उपप्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. तर इथे हे नेमकं कसं सोडवायचं आहे ते आपण नीट आधी याचा विचार करू की 3 मापं जी दिलेली असतात त्या 3 मापाचा त्रिकोण काढता येतो का हे कसं ठरवायचं आपल्याला. तर अगदी सोपं आहे. त्या 3 मापापैकी सर्वात जे मोठं माप असेल ते बाजूला घ्यायचं, ते आधी लिहून काढायचं की हे सर्वात मोठं माप आहे, आणि मग उरलेल्या 2 मापांची बेरीज करायची. जर उरलेल्या 2 मापांची बेरीज ही तिसऱ्या मापापेक्षा जर मोठी येत असेल तर तो त्रिकोण काढता येतो. कारण गुणधर्म आहे आपल्याकडे. काय गुणधर्म आहे, गुणधर्म आपल्याला सांगितलेलंच आहे की त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंच्या लांबीची बेरीज ही उरलेल्या तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी जास्त असते. तर तसं जर होत असेल तर तो त्रिकोण काढता येतो म्हणायचं गुणधर्मानुसार.
आणि तसं होत नसेल, तसं म्हणजे कसं होत नसेल, दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या मापापेक्षा जर कमी येत असेल, ती वास्तविकता जास्त यायला पाहिजे, जर कमी येत असेल तर तो त्रिकोण काढता येत नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. तर पहा, हे आपण याप्रमाणे मापं जी आहेत ती तिथं लिहिलेली आहेत. उदाहरण पहिलं आहे 17 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर. तर हे आपण सगळे मापांची बेरीज न करत बसता एकच माप आपण घेणार आहोत आणि ते याप्रमाणे असेल की आधी आपण सर्वात मोठी बाजू यातली कोणती ती आधी लिहायची. सर्वात मोठं माप कोणतं याच्यातलं? 17 सेंटीमीटर. 17 मोठे आहेत का 7 मोठे का 8 मोठे? 17 सेंटीमीटर हे माप मोठं आहे. सर्वात मोठी बाजू 17 सेंटीमीटर. मग 17 सेंटीमीटर एकदा लिहिल्यावर तिचा विचार नाही करायचा परत. मग आता उरल्या कोण? 7 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर. या उरलेल्या दोन बाजूंची बेरीज करायची. 7 अधिक 8 बरोबर 15 सेंटीमीटर. आता ही जी बेरीज आलेली आहे पहा, ही बेरीज या मापापेक्षा मोठी यायला पाहिजे गुणधर्मानुसार. हे जे माप आहे 17 सेंटीमीटर हे एकाच बाजूचं माप आहे आणि हे 15 सेंटीमीटर यामध्ये आपण दोघांची बेरीज केलेली आहे. तर दोघांची बेरीज केलेलं उत्तर हे या एका बाजूच्या लांबीपेक्षा मोठं येत असेल तर तो त्रिकोण काढता येतो. दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी नाही. 17 मोठे का 15 मोठे? 17 मोठे आहेत म्हणजे एकच बाजू मोठी आहे, बेरीज तर लहान आली, बेरीज मोठी यायला पाहिजे. बेरीज जर लहान येत असेल तर तो त्रिकोण काढता येत नाही. दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी नाही म्हणून हा त्रिकोण काढता येणार नाही. हे त्याचं कारण झालं. गुणधर्मानुसार हा त्रिकोण काढता येत नाही कारण ज्या मापामध्ये दोन बाजूंची बेरीज ही मोठी येईल त्याच मापाचा त्रिकोण काढता येतो. उरलेले त्रिकोण आपण काढू शकत नाहीत. दुसरा आहे 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर. आता या तिघापैकी कोण मोठं आहे? 7 मोठे, 24 मोठे का 25 मोठे? बरोबर 25 मोठे. मग ती बाजू आपण आधी लिहिली. सर्वात मोठं माप आहे 25 सेंटीमीटर. आता उरलेल्या दोन मापांची बेरीज करू. उरलेले म्हणजे 24 आणि 7. 24 अधिक 7 तर 24 आणि 7 झाले 31 सेंटीमीटर. तर 31 मोठे का 25 मोठे? 31 मोठे. म्हणजे दोघांची बेरीज मोठी आली, गुणधर्म जुळला. दोघांच्या मापांची बेरीज, दोन बाजूंच्या मापांची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी आहे आणि हाच गुणधर्म आहे आपला. मोठी आहे हा गुणधर्म आहे. ती जर मोठी नसेल तर तो गुणधर्म बसत नाही म्हणून ती आकृती काढू शकत नाही आपण. इथे मात्र गुणधर्माप्रमाणे जुळत आहे. मग दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी आहे म्हणून हा त्रिकोण काढता येईल. याप्रमाणे आपण त्याचं उत्तर लिहायचं आहे. नंबर 3 9 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर आणि 16 सेंटीमीटर. तर यामध्ये पहा सगळ्यात मोठी बाजू आहे 16 सेंटीमीटर. उरलेल्या दोन बाजूंची बेरीज करा. मग 9 अधिक 6, 9 अधिक 6, 9 अधिक 6 झाले 15 सेंटीमीटर. 16 मोठे की 15 मोठे? 16 मोठे. गुणधर्म जुळत नाही. गुणधर्मात आपल्याला दोन बाजूंची बेरीज मोठी यायला पाहिजे. दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी नाही म्हणून हा त्रिकोण काढता येणार नाही. नंबर 4 8.4 सेंटीमीटर, 16.4 सेंटीमीटर आणि 4.9 सेंटीमीटर. सगळ्यात मोठी बाजू कोणती आहे? 16.4 सेंटीमीटर. 16.4 सेंटीमीटर ही मोठी बाजू. आता उरल्या कोणत्या दोन? 8.4 सेंटीमीटर अधिक 4.9 सेंटीमीटर. यांची बेरीज करा. 9 4 13, हाचा आला 1, 8 1 9, 9 4 13. 13.3 सेंटीमीटर. मग आता 13.3 सेंटीमीटर मोठे की 16.4 सेंटीमीटर मोठे? 16.4 सेंटीमीटर मोठे म्हणजे दोन बाजूंची बेरीज ही लहान आलेली आहे आणि दोन बाजूंची बेरीज जर लहान येत असेल तर तो त्रिकोण काढता येत नाही. दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी नाही म्हणून हा त्रिकोण सुद्धा काढता येणार नाही. पुढचं उदाहरण 5. 15 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर. 15 मोठे, 20 मोठे की 25 मोठे? बरोबर कोण मोठे? 25 मोठे सगळ्यात. त्यामुळे ती बाजू आधी आपण बाजूला काढायची, वेगळी काढायची. वेगळी कोणती बाजू लिहायची ते समजून घ्या. म्हणजे जी आपण बाजूला ठेवणार आहोत ती बाजू कोणती असेल आपली? नेहमी जिचं माप सर्वात जास्त आहे ती बाजू बाजूला घ्या आणि मग उरलेल्या दोन बाजूंची बेरीज करा. उरलेल्या दोन बाजू आहेत आता 15 आणि 20.
15 अधिक 20 म्हणजेच हे झाले 35 सेंटीमीटर. 35 सेंटीमीटर मोठे की 25 सेंटीमीटर मोठे तुलना करायची आपण आणि मग यावरून कळतं आपलं की 35 सेंटीमीटर मोठे आहेत. म्हणजे दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी आहे, म्हणून हा त्रिकोण काढता येईल. गुणधर्म इथे जुळतोय म्हणजे हा त्रिकोण आपल्याला काढता येईल. नंबर 6, 12 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर, 16 सेंटीमीटर. सगळ्यात मोठं माप आहे 16 सेंटीमीटर. उरलेल्या बाजूंची बेरीज 12 अधिक 12, 12 आणि 12 झाले 24 सेंटीमीटर. 24 मोठे की 16 मोठे? 24 मोठे, म्हणजे दोन बाजूंची बेरीज मोठी आहे आणि गुणधर्मच तो आहे की दोन बाजूंची बेरीज ही मोठीच यायला पाहिजे तरच तो त्रिकोण असतो. दोन बाजूंची बेरीज जर लहान येत असेल तर तो त्रिकोण काढताच येत नाही. अशा प्रकारचा त्रिकोण आपण काढूच शकत नाही. तर दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी आहे म्हणून हा त्रिकोण काढता येईल. तर अशा पद्धतीने हा प्रश्न 5वा आपण इथे सोडवलेला आहे. निश्चितच आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडेल. अतिशय सोप्या पद्धतीने सांगण्याचा, समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण जर व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिला तर कळेल, डोकं जागेवर ठेवलं तर कळेल. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण त्याला लाईक करा आणि सोडून दाखवलेली सर्व उदाहरणे आपल्या गणिताच्या वहीमध्ये छान अक्षरात लिहून घ्या. धन्यवाद.